नमस्कार, मी मधुरा आणि अनोड वाटामध्ये आपलं खूप मनापासून स्वागत। आज मी आलेले आहे कदंबपूर इथे। आता तुम्ही म्हणाले कदंबपूर कुठे? तर हे कदंबपूर आहे अष्टविनायकातील सर्वात महत्त्वाचा गणपती असलेला म्हणजे अष्टविनायकातील 5वा गणपती म्हणजे थेऊरचा चिंतामणी आणि त्यालाच कदंबपूर असंही म्हणतात। तर या ठिकाणाला ते कदंबपूर का म्हणतात किंवा या गणपतीचं आणि या ठिकाणाचं महात्म्य काय आहे हे संपूर्ण माहिती आपण आपल्या या व्हिडिओमध्ये समजावून घेणार आहोत। तेव्हा चला तर मग क्षणाचाही विलंब न करता सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला। इथे आता आपण चिंतामणी मंदिराच्या पार्किंगमध्ये आहोत। तर इथे ही जी आहे आपल्याला तिथे तटबंदी पाहायला मिळते। तर संपूर्ण तटबंदीचा असा हा आवार आहे आणि त्या तटबंदीच्या वरती आपल्याला एक नगारखानासारखं एक पाहायला मिळतोय आणि तिथून आपण जे आहे ते मंदिराच्या परिसरामध्ये प्रवेश करतो। जेव्हा तिथून आत प्रवेश करतो तेव्हा प्रवेश केल्यानंतर आपल्याला खूप सारी अशी फुलांची दुकानं आणि डाव्या बाजूला फळांची भाज्यांची जी दुकानं आहेत ती पाहायला मिळतात आणि तिथून पुढे आपण मुख्य मंदिरामध्ये प्रवेश करतो। चिंतामणी मंदिराच्या आत प्रवेश करण्यासाठी आपण दगडी रचना असलेल्या जुन्या दरवाजामधून प्रवेश करतो। बाजूला आपल्याला दोन्ही बाजूला देवडी पाहायला मिळतात आणि जेव्हा आपण आत आवारामध्ये येतो तेव्हा प्रचंड असा मोठा आवार आपल्याला इथे पाहायला मिळतो। आता हे जे मंदिर आहे ते अतिशय पुरातन आणि प्राचीन मंदिर आहे। त्यामुळे हे मंदिर कोणी बांधलं याबद्दल फारशी कल्पना नाही आहे, पण असं म्हणतात की मोरया गोसावींचे जे वंशज होते त्यांनी जे मुख्य मंदिर होतं ते बांधलं आहे आणि जो सभामंडप आहे तो माधवराव पेशवे यांनी बांधला आहे। तर भक्तांची चिंता दूर करणारा म्हणजे चिंतामणी। तर ह्या चिंतामणी गणपतीचं महात्म्य असं आहे। श्री क्षेत्र चिंतामणीची एक कथा आहे आणि त्या आख्यायिकेनुसार राजा अभिजित आणि त्यांच्या पत्नीने घोर तप केलं आणि गणासूर याला जन्म दिला। जेव्हा गणासुराने ऋषी कपिला यांच्या आश्रमाला भेट दिली तेव्हा ऋषींनी त्यांच्या जवळील चिंतामणी रत्नाचा वापर करून गणासुराला उत्तमोत्तम पंचपक्वान्नांचं जेवण खाऊ घातलं। गणासुराला त्या चिंतामणी रत्नाचा लोभ सुटला आणि त्याने कपिला ऋषींकडून ते रत्न जबरदस्तीने हिसकावून घेतलं। दुर्गा देवीने कपिला ऋषींना गणपतीची मदत घेण्याचा सल्ला दिला। गणपतीने गणासुराला कदंब वृक्षाखाली पराभूत करून त्याच्याकडून ते मौल्यवान रत्न हस्तगत करून पुन्हा कपिला ऋषींना दिलं। याचं बक्षीस म्हणून कपिला ऋषींनी ते रत्न गणपतीच्या गळ्यात घातलं आणि तेव्हापासून गळ्यात चिंतामणी रत्न घातलेला गणपती चिंतामणी विनायक म्हणून ओळखला जाऊ लागला। ही कथा कदंब वृक्षाखाली घडल्यामुळे थेऊरला कदंबपूर असं सुद्धा म्हणतात। मोरया गोसावी हे गणपतीचे महान भक्त होते। त्यांनी इथेच थेऊरच्या ठिकाणी गणपतीची आराधना केली होती। त्यामुळे इथे जे मुळा मुठा ह्या ज्या दोन नद्या आहेत तर असं म्हणतात की त्या मुळा मुठा नदीमधूनच गणपतीने वाघाचं रूप घेऊन त्यांना इथे दर्शन दिलं होतं। आणि ह्या ज्या मोरया गोसावी आहेत तर आपण जे म्हणतो ना की गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, तर मोरया म्हणजे हेच ते मोरया गोसावी इतके महान ते गणपतीचे भक्त होते। मंदिराच्या आवारामध्ये आपल्याला थोरले माधवराव पेशवे यांचे स्मारक पाहायला मिळतं, कारण की पेशव्यांचं कुलदैवत म्हणजे गणपती आणि त्याचबरोबर माधवराव पेशव्यांची गणपतीवर फार श्रद्धा होती आणि त्यामुळेच त्यांच्या अखेरच्या काळामध्ये ते इथे वास्तव्याला होते। त्यामुळे त्यांचे स्मारक आपल्याला इथे पाहायला मिळतं। या मंदिराच्या आवारामध्ये आपल्याला खूप सारी छोटी छोटी मंदिरंही पाहायला मिळतात। जसं आपण जेव्हा आधी मंदिरामध्ये प्रवेश करतो तेव्हा मंदिराच्या मध्ये प्रवेश केल्यावर उजव्याच बाजूला दक्षिणमुखी मारुतीचं मंदिर आहे आणि त्याच्या पुढच्या बाजूला जे आहे ते शंकराचं मंदिर आहे आणि त्याबरोबरच मागच्या बाजूला जे आहे म्हणजे माझ्या डाव्या हाताला इथे माधवराव पेशव्यांचं स्मारक आहे।
मंदिरांमध्ये खूप साऱ्या ठिकाणी आपल्याला अशा मोठमोठ्या ज्या घंटा आहेत त्या पाहायला मिळतात. तर असं म्हणतात की ह्या गणपतीच्या परिसरामध्ये युरोपियन जे प्रवासी आले होते त्यांनी पेशव्यांना अशा 2 घंटा दिल्या होत्या. तर त्यातली ही एक जी मोठी घंटा आहे त्यांनी तिथे चिंतामणीच्या मंदिराच्या इथे लावली आहे आणि एक जी घंटा आहे ती महाडच्या गणपतीच्या इथे आहे. या मंदिराची रचना हेमाडपंथी पद्धतीची असून संपूर्ण आवार हा अतिशय मोठा आणि पुरातन असा आहे. त्यामुळे इथे आल्यावर आपल्याला एखाद्या वाड्यालाच भेट दिल्यासारखा अनुभव येतो. त्याचबरोबर इथे जे आहे म्हणजे गणपती मंदिराच्या डाव्या बाजूला अन्नछत्रालय आहे. तेव्हा तिथे आपण गणपतीचं दर्शन करून झाल्यावर आपण अन्नछत्रालयामध्ये जाऊन महाप्रसादही घेऊ शकतो. अशा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये चिंतामणी या गणपतीबद्दल आपण संपूर्ण माहिती समजावून घेण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर या परिसराची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत आणू शकतो. तोपर्यंत आपण दिलेल्या वेळेसाठी धन्यवाद आणि पुन्हा अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद.